शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला। जिल्हाधिकारी कार्यालयात घुसत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे, तर दुसरीकडे तुळजापुरामध्ये पोलीस आणि अधिकाऱ्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळतं आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची धरपकड देखील करण्यात आली आहे। शेतीशिवाय आम्हाला दुसरं काही येत नाही आणि आमची शेती का काढून घेत आहात असा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला विचारला। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। बालाजी, आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधून शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवलेला आहे। आपली शेती आपल्याला द्यायची नाहीये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। आताची काय अपडेट आहे, काय परिस्थिती तिथं पाहायला मिळते? आपण जर पाहिलं तर धाराशिवमध्ये अगदी सुरुवातीपासूनच जे आहे ती शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवलेला होता आणि कालपासून हे शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर तुळजापूर तालुक्यातील वाणीवाडी परिसरामध्ये देखील जे अधिकारी मोजणीसाठी आलेले होते त्यांना देखील अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केलेला होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी देखील काही आता शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर काही शेतकरी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायची होती, मात्र ती मिळत नव्हती। त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली। कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्यांना आपल्या दालनामध्ये बोलवलेलं आहे। आणि नक्कीच धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।